त्या शांततेने जणू त्यांच्या मनाला काहीतरी सांगितलं होतं, जे शब्दात मावत नव्हतं. कधी कधी प्रेम हे सांगण्यापेक्षा जाणवण्यात अधिक सुंदर असतं. पावसाळ्याच्या हलक्या धुक्याने शहर रेंगाळत होते. सकाळचे कोवळे ऊन आश्रमाच्या बागेत पसरले होते. आश्रमाच्या मैदानात काही मुले पळत होती. त्यांच्या हसण्याने संपूर्ण वातावरण जिवंत वाटत होतं. त्यांच्यातून एक आवाज येत होता, मृद आणि गोड. चला रे, आता आपण सारे गम प म्हणायचं. ती होती सानिका, सुमारे 25 वर्षांची, शांत सौम्य स्वभावाची तरुणी. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, जणू एक अव्यक्त वेदना आणि त्याचबरोबर एक असामान्य कोमलता. ती या आश्रमात दर रविवारी मुलांना संगीत शिकवायला येत असे. तिच्या आयुष्याने तिला फार काही दिलं नव्हतं. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सावत्र आईकडून तिला नेहमीच तू परकी आहेस अशी वागणूक मिळत राहिली. फक्त एक लहान भाऊ वंश तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता. त्यासाठीच ती जगत होती. संगीत हा तिचा आसरा होता आणि या अनाथ आश्रमातील मुलं तिच्या आनंदाची कारण होती. त्याच दिवशी आश्रमाच्या प्रवेशद्वारातून एक कार आत आली. दरवाजा उघडला आणि एक उंच भारदस्त व्यक्तिमत्व असलेला देखणा व्यक्ती उतरला. तो होता आर्यन देशमुख, या आशादीप अनाथ आश्रमाचा संस्थापक. त्याने हे ठिकाण आपली आई सुनीता देशमुख यांच्या स्मरणार्थ उभं केलं होतं. आई गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्या रिकामेपणाला अर्थ द्यावा म्हणून त्याने हे आश्रम उभारलं होतं, पण आतून तो अजूनही एकटाच होता. आर्यनने त्या दिवशी पहिल्यांदाच सानिकाला पाहिलं. ती मुलांना गाणं शिकवत होती. तिच्या आवाजात एक निर्मळ ओढ होती. ती गात होती, तू चालणारे पावसा हळूवार, मनामध्ये जपलेला स्वर. आर्यन थबकून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काहीतरी हलकं स्मित आलं. तिचा आवाज जणू त्याच्या मनाच्या कोपऱ्यात काहीतरी हलवून गेला. सर, आपण या दिशेने या, एक सेवक म्हणाला. पण सौरभचं लक्ष अजूनही त्या वर्गात होतं, जिथं ती मुलांमध्ये हरवून गात होती आणि जगाला विसरली होती. त्या दिवशी संध्याकाळी सौरभने व्यवस्थापकाला विचारले, ती कोण होती जी मुलांना गाणं शिकवत होती? सानिका मॅडम सर, त्या आठवड्यातून 2 दिवस येतात. स्वतःहून म्हणाल्या होत्या की मुलांना संगीत शिकवायचं आहे. हं, सौरभ फक्त एवढंच म्हणाला, पण त्याच्या डोक्यात विचारांच्या लाटा उठल्या होत्या. रात्री ऑफिसमध्ये बसल्यावर त्याने सानिका नाव फेसबुकला शोधलं. काही वेळाने तिची सोशल मीडिया प्रोफाईल सापडली. तिथे तिच्या काही पोस्ट होत्या, संगीतावर, भावनावर आणि आयुष्यावरच्या छोट्या कविता. त्या ओळी वाचताना त्याला जाणवलं, ही मुलगी फक्त गाते नाही, ती गाणं जगते. पुढच्या काही दिवसात त्याने तिच्याबद्दल अधिक माहिती घेतली. त्याला समजलं, ती एक इंजिनियर आहे. नुकतंच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. वडील व्यापारी आहेत, पण घरात तिचं स्थान दुय्यम आहे. ती स्वतःच्या मार्गाने जगते, स्वतःच्या संगीताच्या जगात हरवलेली. त्याच्या मनात काहीतरी उमटलं. त्याने ठरवलं तिच्याशी बोलायचं, पण नाही, थेट नाही. तो आपली खरी ओळख सांगू इच्छित नव्हता. त्याला वाटलं, जर तिला माहिती असेल की तो आश्रमाचा संस्थापक आहे, तर तिचं वर्तन बदलेल. त्याला हवं होतं तिचं खरं व्यक्तिमत्व, तिच्यामधली निरागसता. तिथून सुरू झाला त्यांचा संवाद. रोज काहीतरी थोडं, संगीत, गाणी, आवडीनिवडी, कविता. हळूहळू शब्द आणि धागे विणले आणि 2 अनोळखी आत्मे जवळ आले. सौरभ रोज तिचं बोलणं ऐकून भावूक होत असे. जर तिला तो ओळखत होता, पण ती त्याला नाही. त्याला माहीत होतं, जर कधी सत्य समोर आलं तर ती दुखावेल कदाचित, पण तो थांबू शकत नव्हता. त्याच्या मनात आता एक नवीन भावना उमलली होती, ती म्हणजे न बोललेलं प्रेम. आजही नेहमीप्रमाणे त्याचा संवाद चालू होता. सानिका फाईल हातात घेऊन आत्मविश्वासाने ऑफिसच्या इमारतीकडे चालत होती. नाव वाचून तिच्या मनात एक हलकी भीती आणि उत्साह दोन्ही होते. तिला ही नोकरी हवी होती. घरी सावत्राईच्या टोमण्यापासून, वडिलांच्या दुर्लक्षितपणापासून आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी ही तिची सुटका असू शकली असती. ती रिसेप्शनवर गेली. मॅडम, इंटरव्ह्यूसाठी आलायत का?
हो, नाव काय तुमचं? सानिका जाधव. प्लीज 5 मिनिटं बसा. HR बोलवतील. तिने नजर फिरवली. भव्य काचेचे दरवाजे, शांत कॉरिडॉर आणि सगळीकडे शांत वातावरण. तिच्या डोळ्यात थोडी चिंता होती. दुसऱ्या बाजूला कॅबिनमध्ये सौरभ तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होतं. ती आली माझ्या विश्वात. होय, ही कंपनी सौरभची होती. तो CEO होता. पण तिला हे सांगायचं नव्हतं. अजून नाही. त्याला बघायचं होतं ती इथे स्वतःच्या कर्तृत्वावर येते का? इंटरव्ह्यू संपला आणि सानिकाला सांगितले, काही दिवसांनी आम्ही तुम्हाला कळवू. सानिका बाहेर येताच मनातच म्हणाली, इंटरव्ह्यू तर चांगला गेला, पण शेवटी नशीब महत्त्वाचं आहे. हे बोलत असताना तिच्या चेहऱ्याचे हावभाव वेगवेगळे होत होते. सौरभ तिची ही कृती ऑफिसमध्ये बसून बघत होता. त्याला वाटलं बाहेर जावं आणि तिला मिठीत घ्यावं, पण तो असं करू शकत नव्हता. सानिका बाहेर पडेपर्यंत सौरभ टक लावून तिलाच पाहत होता. 8 दिवसानंतर सकाळची वेळ होती. सानिका तिच्या गॅलरीमध्ये चहा पीत बसली होती. त्याच वेळी तिच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन आलं. सानिकाची निवड झाली होती. ती आनंदाने उड्या मारत होती. तिला वाटलं आयुष्यात आपण आता पुढे जाऊ. तिला आजपासूनच जॉईन व्हायचं होतं. तिने तिचं आवरलं आणि बरोबर ऑफिसच्या वेळेत ती ऑफिसमध्ये पोहोचली. तिने रिसेप्शनवर तो ईमेल दाखवला. रिसेप्शनवरील त्या मुलीने तो ईमेल पाहिला आणि तिला समोरील केबिनकडे इशारा केला. तिने केबिनचा डोअर नॉक केला. आतून आवाज आला, कम इन. तिने डोअर ओपन केला आणि ती आतमध्ये गेली. तिथे सौरभचा मॅनेजर बसलेला होता. त्याने तिला आत येताच विचारलं, सानिका जाधव? येस सर, सानिका बोलली. तर तुम्ही आजपासून जॉईन होत आहात. सानिकाने होकारार्थी मान हलवली आणि तिने तिचे डॉक्युमेंट सबमिट केले. अमितने सर्व डॉक्युमेंट बघून घेतले. इंटरकॉमवरून कॉल करून एका मुलीला बोलावून घेतलं आणि तिला सानिकाला काम समजावून सांगायला सांगितलं. सानिकाला आर्यनच्या डोअरसमोर असलेल्या डेस्कवर बसण्यास सांगितले आणि ती तिला काम समजावून सांगू लागली. काही वेळ तिला समजावल्यानंतर तिने तिच्याकडे एक फाईल दिली आणि त्याचा पूर्ण स्टडी करायला सांगितला. सानिकानेही तिने सांगितल्याप्रमाणे त्या फाईलचा पूर्ण स्टडी केला. पहिलीच हुशार असलेल्या सानिकाने तिने जे काही सांगितलं होतं ते अगदी मनापासून समजून घेतलं. लंच टाईममध्ये सानिका कोपऱ्यातील एक टेबल बघून त्यावर बसली. पहिलाच दिवस असल्यामुळे जास्त कोणाशी ओळख नव्हती. ती घरूनच स्वतःचा टिफिन घेऊन आली होती. तोच एक मुलगी येऊन तिच्या बाजूला बसली. सानिकाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तसं ती बोलली, हाय, मी नित्या. आजच माझा पहिला दिवस आहे. मी जास्त कोणाला ओळखत नाही. तू ही एकटी दिसली म्हणून मी तुझ्याकडे आले. सानिका म्हणाली, माझाही पहिलाच दिवस आहे. मीही जास्त कोणाला ओळखत नाही. माझं नाव सानिका आहे, नित्या म्हणाली. म्हणजे मला एक मैत्रीण मिळाली म्हणायचं. त्यावर सानिकाने तिच्याकडे पाहून स्माईल केली. सानिका लंचला गेलेली पाहून आर्यनलाही कॅन्टीनमध्ये जाण्याची इच्छा झाली. त्याने अमितला इंटरकॉमवरून कॉल करून बोलावून घेतलं आणि म्हणाला, चल माझ्याबरोबर. अमित म्हणाला, कुठे? कॅन्टीनमध्ये. अमित मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. आर्यन मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून उठून ऑफिसमधून बाहेर पडला. तसा अमितही त्याच्या पाठीमागे गेला. अमित आणि आर्यनही त्या दोघींपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका टेबलवर ते दोघे बसले. आर्यनचे लक्ष मात्र सानिकावर होतं. सानिका मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ होती. अमित आल्यापासून आर्यनचे निरीक्षण करत होता, कारण आर्यन आजपर्यंत कधीही कॅन्टीनमध्ये आला नव्हता. त्याचा आज कॅन्टीनमध्ये येणं त्याला थोडंसं वेगळं वाटलं आणि आता आल्यापासून त्याची नजर एकाच ठिकाणी स्थिरावली होती. अमितनेही त्या बाजूला पाहिलं आणि समोरील टेबलवर बसलेल्या सानिकाला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो एकदा आर्यनकडे आणि एकदा सानिकाकडे पाहत होता, पण आर्यनच्या मात्र हे लक्षात आलं नाही. त्याचं असं पाहणं अमितच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणून गेलं. त्यांनी स्माईल केली आणि आर्यनला आवाज दिला. त्याच्या आवाजाने आर्यन भानावर आला. तसा अमित हसून म्हणाला, तसं आज कॅन्टीनमध्ये येण्यामागचं काही विशेष कारण आहे का? त्यावर आर्यनने त्याच्यावर नजर रोखून पाहिलं. त्यावर अमित म्हणाला, म्हणजे आजपर्यंत तू कधी कॅन्टीनमध्ये आला नव्हता म्हणून विचारलं.
मी जेवढं तुला ओळखतो तू आजपर्यंत कधीही कॅन्टीनमध्ये आला नव्हतास. माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? त्यावर आर्यनने एक नजर सानिकावर टाकली आणि नाहीमध्ये मान हलवली. पण अमितला त्याचं नाही म्हणणं काही पटलं नाही. त्यावर अमित म्हणाला, नको सांगू, आज ना उद्या माहीत होईल. त्यावर आर्यन हसला. अमित म्हणाला, आर्यन देशमुखला आजपर्यंत कधीही एवढ्या आरामात बसलेलं पाहिलं नव्हतं, म्हणून हे सर्व पचनी पडत नाही. त्यावर आर्यनने नकारार्थी मान हलवून एक नजर सानिकावर टाकली आणि तो अमितला म्हणाला, चला थोड्या वेळात मीटिंग आहे. अमितनेही त्या टेबलवर एक नजर फिरवली आणि एक स्माईल करून आर्यनबरोबर निघून गेला. त्या दोघींनी लंच केला आणि आपापल्या डेस्कवर जाऊन बसल्या. ऑफिसमधून संध्याकाळी घरी आल्यावर ऑफिसमध्ये जे काही घडलं ते सर्व रोज संध्याकाळी सौरभबरोबर शेअर करायची. सौरभ मात्र तिच्याकडून सर्व गोष्टी ऐकायचा आणि हसायचा. तो रोज तिच्याकडे बघायचा, कधी मीटिंगमधून, कधी लिफ्टच्या आरशात, कधी फक्त कॉफी मशीनजवळ. जाताना त्याला तिचं अस्तित्व शांततेसारखं वाटायचं. एका दिवशी लंच ब्रेकमध्ये ती कॅन्टीनमध्ये बसली होती आणि कॉफी घेत म्हणाली, इथे सगळे खूप चांगले आहेत, वातावरणही मस्त आहे. तिची सहकारी नित्या म्हणाली, आपले MD आर्यन सर फार कडक आहेत म्हणे. सानिका हसली. कडक असले तरी चालतील, फक्त प्रामाणिक असले पाहिजेत. त्या वाक्याने आर्यनला एक आश्चर्याचा झटका बसला. तो थोड्या अंतरावर त्यांचं बोलणं ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती खरंच वेगळी आहे. रात्री घरी गेल्यावर सानिका नेहमीप्रमाणे ऑनलाईन आली. तिच्या मोबाईलवर मेसेज आला तिच्या ऑनलाईन मित्राकडून, जो आर्यन पण वेगळ्या नावाने सौरभ. सौरभ म्हणाला, आज खूप व्यस्त दिसते. ऑफिसचा पहिला आठवडा संपला का? सानिका म्हणाली, हो, अजून शिकते. सगळं कंपनी मस्त आहे, पण MD सर फार स्ट्रिक्ट असावेत. सौरभ म्हणाला, स्ट्रिक्ट म्हणजे कदाचित प्रोफेशनल. कधीकधी ज्या लोकांनी आपलं प्रेम हरवलेलं असतं ते कामातच जग शोधतात. सानिका म्हणाली, हां, कदाचित खरं असेल, पण मला वाटतं काही लोकांच्या चेहऱ्यावर कडकपणा असतो, पण नजरेत खूप काही सांगणारं प्रेमही असतं. सौरभने तो मेसेज वाचला. त्याचं हृदय धडधडलं. ती ओळखते का? नाही, ती तर अजून दूर आहे, पण त्याला त्या शब्दामधून तिच्या मनाची ओढ जाणवली. सौरभ म्हणाला, तू पाहिलं का त्यांना? सानिका म्हणाली, नाही, त्यांच्याशी आणखी संबंध आला नाही. दुसऱ्या दिवशी सौरभने ऑफिसमध्ये तिला काम समजवून सांगायचं ठरवलं. तो थेट तिच्या टेबलपाशी आला. सानिका, प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तयार करताय ना? ती थोडी घाबरली. हो सर, उद्यापर्यंत पूर्ण होईल. घाई करू नका. नीट करा. तुम्ही काम मनापासून करता, मला दिसतंय. त्याच्या त्या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. त्या क्षणी दोघांच्याही नजरा एकमेकाला भिडल्या. काही क्षणासाठी त्याच वेळेस सर्व कर्मचाऱ्यांच्या नजरा त्या दोघांवर स्थिरावल्या होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आजपर्यंत सर कधीही असं कोणत्याही कर्मचाऱ्याजवळ गेले नाहीत. त्याच वेळेस अमित त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. आर्यनला सानिकाजवळ पाहून आश्चर्यचकित झाला. 2 मिनिटे तोही त्या दोघांकडे बघत राहिला, पण जसे त्याच्या लक्षात आले की सर्व कर्मचारी त्या दोघांना पाहत आहेत, त्याने सर्वांकडे एक नजर टाकली. अमितची ती नजर पाहून प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला. अमितने त्या दोघांजवळ जाऊन घसा खाकरला. त्या आवाजाने आर्यन भानावर आला. सानिकानेही पटकन मान खाली घातली. अमितने आर्यनकडे पाहून भुवया उंचावल्या. त्यावर आर्यनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला. अमित मात्र त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. नक्की या आर्यनच्या डोक्यात चाललं तरी काय आहे याचा शोध लावावा लागेल, अमित म्हणाला. त्याने सानिकावर नजर टाकून तोही त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तर सर्व कर्मचाऱ्यांच्या नजरा सानिकावर होत्या, पण सानिका मात्र तिच्या कामात मग्न होती. आर्यनने केबिनमधून बाहेर नजर टाकली. त्याला जाणवलं सगळे कर्मचारी सानिकाकडे पाहत आहेत. त्याला स्वतःचाच राग आला, पण सानिका मात्र तिच्या कामात व्यस्त होती. ही मुलगी वेगळीच आहे. आपलं काम सोडून इतर गोष्टीकडे तिचं अजिबात लक्ष नसतं. तो तिला पाहण्यात एवढा मग्न होता की अमित दरवाजामध्ये उभा आहे हेही त्याच्या लक्षात आलं नाही. अमितनेही त्या काचेतून बाहेर पाहिलं. समोरील सानिकाला पाहून त्याला जे समजायचं ते तो समजून गेला.
त्याने दरवाजा नॉक केला तसं आर्यननी त्याच्याकडे पाहिलं आणि तो पटकन आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे वळला. अमित त्याच्याकडे बघून हसत होता, पण त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याला विचारलं, बोल काय काम होतं? तरी अमित फक्त त्यालाच बघत होता. बोल काय काम आहे, नाही तर तू जाऊ शकतोस, आर्यन म्हणाला. तसा अमितने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, तसं हे कधीपासून चाललेलं आहे. तसं आर्यननी न समजल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं. अमित म्हणाला, तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. त्यावर आर्यन म्हणाला, तू जाऊ शकतोस. अमित हसला आणि म्हणाला, थोड्या वेळात आपली एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्याचीच आठवण करून द्यायला आलो होतो. आर्यन म्हणाला, ठीक आहे. त्यावर अमित म्हणाला, आज संध्याकाळी मी तुझ्याबरोबर घरी येतोय. त्यावर आर्यन म्हणाला, नाही, माझं एक महत्त्वाचं काम आहे. अमित म्हणाला, मला सोडून महत्त्वाचं कोणतं काम आहे तुझं, ते मी तुला सांगू शकत नाही. आर्यन म्हणाला, आजपर्यंत तर असं कधी घडलं नाही. माझ्याशिवाय कोणतंही काम पूर्ण झालं नाही. मग त्यावर आर्यन म्हणाला, तू जाऊ शकतोस. अमितने नकारार्थी मान हलवली आणि स्माईल करून निघून गेला. तो गेल्यानंतर आर्यन मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून हसला. तू माझा जासूस आहेस. आर्यन आणि अमित लहानपणापासून खूप चांगले मित्र होते. अमितची आई वडील लहानपणीच देवाघरी गेले होते, म्हणून आर्यनच्या आईने त्या दोघांचा सांभाळ केला होता. आर्यन त्याला आपला भाऊच मानत असे. प्रत्येक गोष्ट ते एकमेकाशी शेअर करत असत. आर्यनची आई वारल्यापासून ते दोघेही अनाथ झाले होते. एकमेकांचा आधार होते. सौरभ म्हणाला, आज ऑफिसचा दिवस कसा गेला? सानिका म्हणाली, छान. MD सर खरे तर एवढे कडक नाही आहेत, ते खूप शांत आहेत. आज बोलले तेव्हा छान वाटलं. सौरभ म्हणाला, कधी कधी जे लोक आपल्याला घाबरवतात तेच आपल्यासाठी सुरक्षित वाटतात. सानिका, आहा, तू सुद्धा काहीतरी तत्त्वज्ञानात जातोस रोज. हो, पण आज पहिल्यांदा मला ऑफिस आपलं वाटलं. दोघांनी बराच वेळ एकमेकाशी बोलून फोन ठेवला. सौरभने मोबाईल बाजूला ठेवला. तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा आला. तिचं हसू, तिचे शब्द आणि तिची उपस्थिती डोळ्यासमोरून गेली. त्याला जाणवलं, ती दररोज समोर असते, पण ती अजून त्याच्याशी अनोळखी म्हणून बोलते. आणि तरीही त्या दोघांचं नातं दररोज नव्याने फुलत आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.